पिंपळगाव नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, शरद शेजवळ यांनी व्यक्त केला विश्वास। पिंपळगाव मातंगवाडा परिसरात मतदारांच्या गाठीभेटी। पिंपळगाव बसवंत पिंपळगाव नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद लाभत आहे। यापूर्वी सत्तेत असताना भास्करराव बनकर यांनी प्रत्येक वार्डात रस्ते गटारीसह सर्वसमावेशक अशी विकास कामे मार्गी लावली असल्याने पिंपळगावकर मतदारांना भास्करराव बनकर यांची कार्यपद्धती ज्ञात आहे। त्यामुळे पिंपळगाव शहरातील सुजाण नागरिक आमदार दिलीप बनकर, माजी सरपंच भास्करराव बनकर यांच्या पाठी कायम असल्याने पिंपळगाव शहरात राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी होत पिंपळगाव नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास शरद शेजवळ यांनी व्यक्त केला। पिंपळगाव शहरातील मातंगवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनियर गोपाळकृष्ण गायकवाड, प्रभाग 6 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल बागुल, कावेरी गांगुर्डे या मतदारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते। मातंगवाडा परिसरात काढलेल्या प्रचार रॅलीत उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदारांना साकडे घालत राष्ट्रवादी काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी युवकांसह महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली। पिंपळगाव बसवंत नगर परिषद निवडणूक 2025 या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रत्येक प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद लाभत आहे। कारण यापूर्वी सरपंच पदावर असताना सन्माननीय भास्करराव नाना बनकर यांनी प्रत्येक वार्डामध्ये रस्त्यांची, गटारांची आणि विविध कामं केलेली आहेत। त्यामुळे प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक मतदाराला भास्करराव नाना बनकर आणि त्यांच्या सहकार्यांची कार्यपद्धती माहीत झालेली आहे आणि यापेक्षाही अधिक जास्त विकास पिंपळगाव बसवंत येथे करण्यासाठी भास्करराव नाना आणि तसेच सर्व उमेदवार प्रयत्नशील राहतील अशी मला ग्वाही आहे। आणि म्हणून राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या मागे संपूर्ण पिंपळगाव बसवंत येथील सर्व सुजाण नागरिक, मतदार हे त्यांच्या सोबत अगदी आग्रह हक्काने काम करीत आहेत असा मला विश्वास आहे, असं या ठिकाणी मी नमूद करतो। आणि 2025च्या निवडणुकीमध्ये सर्व नागरिक, सर्व मतदार या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि पुन्हा एकदा या पिंपळगाव बसवंत नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता येईल असा आम्हाला ठामपणे विश्वास वाटतो, असं या ठिकाणी प्रामुख्याने मी अगदी आत्मविश्वासाने नमूद करू इच्छितो।